शेतीचा वाढत्या उत्पादन खर्चाने शेतकरी मेटाकुटीस आलाय। वाशिम जिल्ह्यातील गोंडेगाव इथल्या सुनील एकाडे यांनी अत्यंत कमी खर्चात देशी गाईच्या शेण आणि गोमूत्रापासून तयार केलेल्या अमृत कवचाचा उपयोग करून उत्पादनात वाढ केली आहे। वाशिम जिल्ह्यातील ज्ञानेश्वर अवगण या शेतकऱ्याने रासायनिक खताचा वापर न करता फक्त अमृत कवच वापरून अवघ्या 7 गुंठे क्षेत्रात तुरीपासून 3 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलंय। त्यांची यशोकथा साम ॲग्रोमध्ये प्रसारित केल्यानंतर राज्यभरातून शेतकऱ्यांनी अमृत कवच कसं तयार करावं हा प्रश्नही उपस्थित केला। खास शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव अमृत कवच कसं तयार करायचं ते आज आपण पाहणार आहोत। वाशिम जिल्ह्यातील गोंडेगाव इथल्या सुनील एकाडे यांचं कृषी पदविकेचं शिक्षण झालं। त्यानंतर त्यांनी खासगी कंपनीत 5 वर्ष नोकरी केली। 2005 मध्ये त्यांनी कृषी विभागात कृषी सहाय्यक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सेंद्रिय शेतीचा अभ्यास सुरू केला। देशी गाईच्या शेण आणि गोमूत्रापासून अमृत कवच बनवणंही त्यांनी सुरू केलं। अमृत कवच परिसरातील शेतकऱ्याला प्रायोगिक तत्वावर देऊन त्यापासून उत्पन्न वाढवण्याचा त्यांनी प्रयोग केला आहे। अमृत कवच बनवण्यासाठी प्लास्टिकच्या टाकीमध्ये देशी गाईचे 100 लिटर गोमूत्र, 100 किलो शेण, 100 लिटर पाणी आणि शेतातील कचरा यांचं मिश्रण 30 दिवस सावलीत ठेवण्यात येतं। त्यानंतर मिश्रण गाळून घेतल्यानंतर पिकांना अमृत कवच ठिबकनं किंवा स्प्रे पंपानं दिल्यास कोणतंही खत किंवा कीडनाशकांची फवारणी करावी लागत नाही। जेव्हा मी 2004 मध्ये कृषी सहाय्यक पदावर रुजू झालो त्याआधी मी 4 ते 5 वर्ष एका बाहेर मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम केलं। तेव्हा त्या कंपनीच्या औषधांचे भाव, बुरशीनाशकांचे भाव आणि शेतीला लागणाऱ्या सर्व निविष्ठा यांचे जर भाव बघितले तर कोणत्याही प्रकारे शेतकऱ्याला शेती करणं परवडत नाही। यामध्ये फक्त कंपन्यांचाच फायदा होतो आणि शेतीची पतही खालावली जाते आणि उत्पन्न येऊनही आपल्याला आपल्या खिशामध्ये त्याचे पैसे पडत नाही। त्यासाठी मी जेव्हा कंपनीमध्ये काम करत असताना प्रत्येक शेतकऱ्याकडे जायचो तर त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आपले सुभाषभाऊ पाळेकर यांचे सेंद्रिय शेतींचे यांचे मार्गदर्शनानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी काही अमृत पाणी, दशपर्णी अंक असे बरेचसे हार्मी वॉश असे बरेचसे आयटम तयार केले होते। पण त्यामध्ये त्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना काही अडचणी येत होत्या, काही पद्धती कठीण होत्या आणि ह्यामुळे शेतीचा खर्च भयानक वाढू लागला। तरी ह्या शेतीमध्ये, सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला उत्पन्न घडवून आणण्यासाठी मी जेव्हा कृषी सहाय्यक रुजू झालो त्यानंतर सेंद्रिय पद्धतीचा थोडासा अभ्यास केला आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना कमी खर्चात घरच्या घरी कसं सेंद्रिय द्रवरूप खत आणि खनिज खत तयार करता येईल त्याच्यावर थोडासा अभ्यास केला आणि मी आमच्या गावातील पद्धतीने सेंद्रिय लिक्विड तयार करण्याची प्रथा सुरू केली। त्यामध्ये मी एक फायबरचं पॉलिथिनचं बेड आणलेलं आहे। त्याची लांबी रुंदी 10 फूट लांब आहे, 4 फूट रुंद आणि 2 फूट खोली आहे। ह्यामध्ये 2000 लिटरच्या जवळपास पाण्याची जी क्षमता आहे, एवढे पाणी जर आपण एखाद्या दुसऱ्या याच्यामध्ये साठवायचं म्हटलं तर आपल्याला 10,000 रुपये खर्च आला असता। पण इथं फक्त आपल्याला 1000 ते 500 रुपयामध्ये 1000 रुपयामध्ये हे बेड मिळते आणि ह्यामध्ये आपण एका वेळेस 100 लिटर गोमूत्र वापरतो, त्यामध्ये 100 लिटर पाणी वापरतो आणि 100 ते 150 किलो देशी गाईचं शेण वापरतो। दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचं शेण वगैरे वापरत नाही आणि याला जोपर्यंत यामधला पूर्ण काडी कचरा जमीन तळाशी बसत नाही तोपर्यंत आपण याला 1 ते 1.5 महिना असं ठेवल्यानंतर यामध्ये असं चाळणीच्या सहाय्याने फिल्टर करून घेतो आणि त्यानंतर याला आपण या 15-15 लिटरच्या प्लॅस्टिक कॅनमध्ये, ज्या प्लॅस्टिक कॅनही आपल्याला विकत आणायचं काम नाही, आपण जे दर महिन्याला आपल्या किराण्यामध्ये जे खाद्यतेलाचे कॅन मिळतात त्यामध्ये आपण याला साठवून ठेवू शकतो। म्हणजे याचाही आपल्याला खर्च येणार नाही आणि हे द्रवरूप लिक्विड तयार झाल्यानंतर या पॉलिथिन आपल्या प्लॅस्टिक कॅनमध्ये भरून ठेवायचं आणि उन्हाळ्यामध्ये सावलीमध्ये जर ठेवून दिलं तर तुमचा जूनपासूनचा तर फेब्रुवारीपर्यंत जेवढाही पीक पिरियड असतो त्यामध्ये आपल्याला हे फवारणीमध्ये वापरता येते, ड्रिपमध्येही वापरता येते, ड्रिपची व्यवस्था नसते ड्रेंचिंगमध्ये पण वापरता येते आणि ह्यामुळं या सेंद्रिय द्रवरूप लिक्विडमध्ये एवढं आमच्या लक्षात आलेलं आहे की सुरुवातीपासून आम्ही तूर पिकावर याचा वापर केला, हरभरा पिकावर याचा वापर केला तर आम्हाला बुरशीनाशकाचं, कीटकनाशकाचं आणि वर खताचं देखील कुठेही काम पडलं नाही आणि उत्पन्नामध्ये भरघोष वाढ झालेली आहे। आम्ही मागच्या वर्षीपासून एक तुरीचा यामधला एक प्लॉट तयार केलेला आहे। त्यामध्ये ज्ञानेश्वर अवगण यांनी 7 गुंठ्यामध्येच 3 वेळा त्याचा बहार घेऊन 2 ते 2.5 लाखापर्यंत उत्पन्न काढलं आणि त्यामध्ये आम्हाला साम टीव्हीचं भरघोस साथ मिळाली आणि त्यांच्या आम्हाला सहकार्यामुळं आम्ही यामध्ये बरं काही करू शकलो आणि आमचं जे हे 0 बजेट ज्ञान आहे, जे कमी खर्चाचं आहे, शेतकऱ्यांना दुकानावर जायचं काम नाही असं ज्ञान साम टीव्हीच्या मार्फत आम्ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकलो आणि ह्यामध्ये याचा खर्च आपल्या त्या 7 गुंठ्याच्या तुरीला 0 खर्च आलेला आहे, फक्त आपल्या मेहनतीचाच खर्च आहे। त्यामध्येही आम्ही चार्जिंगच्या पंपानं स्प्रेइंग केलं त्यामुळे आम्हाला पेट्रोल डिझेलचाही खर्च आला नाही
आणि जास्त मेहनत करायचंही काम पडलं नाही. त्यामुळं 7 गुंठ्यामध्ये त्या शेतकऱ्यांना 2 ते 2.5 लाख रुपये उत्पन्न आलं. तर प्रत्येक शेतकऱ्यांना जर यांनी या सेंद्रिय शेतीवर जर उतरायचं असेल तर त्यांनी प्रत्येक वस्तू ही घरच्या घरीच तयार केली पाहिजे. आणि हे करणं काहीही कठीण नाही. कोणतंही वस्तू किंवा कोणती हे बाहेरून विकत आणायचं काम पडणार नाही. हे जर प्लॅस्टिक कॅन आणि बेड जर सोडलं तर कोणत्याही प्रकारचा खर्च आपल्याला लागत नाही. हे घरचंच बियाणं आहे तुरीचं. हिचं नाव आहे ज्योती. हे बाहेरूनच आणलेली आहे. म्हणजे आपले असे शेतकरी होते त्या शेतकऱ्यापासून बियाणं आणलेलं आहे. ही लावगण गेल्या वर्षी मी 7व्या महिन्यातनी केलेली आहे. 7व्या महिन्यातनी लावगण केल्यानंतर याले फक्त ते पारंपरिक जी शेती आहे त्याचप्रमाणे म्हणजे वडिलांनं जे आपल्याला देण दिली आहे त्याच देणवर मी चाललेलो आहे. याले रासायनिक अजिबात दिलेलं नाही आहे. दुसरं एक, या जमिनीतनी जर तुम्ही 1 फूट नाही 6 इंच जर खोदाल तर याच्यातनी चुनखडी आहे. पण मी रासायनिक शेती करून याच्यातनी पाहिली, पण रासायनिक बी घडलं नाही याच्यातनी. सेंद्रिय जे आहे, सेंद्रियपासून मी आज हे लावगण केलेली आहे तुरीची. तर ह्या तुरीले गेल्या वर्षी 7व्या महिन्यात लावगण केली. तर गेल्या वर्षी मी 4 क्विंटल 10 किलो शेंग विकली आणि 25 ते 30 क्विंटलच्या आसपास 30 किलोच्या आसपास तुरी आहेत. हे तूर कायमस्वरूपी आहे. म्हणजे एक वेळा लावगण केली आपण. आता ही लावगण म्हणजे गेल्या वर्षी माई थोडी हुकलेली आहे. तर हिची लावगण कमसे कम 10 बाय 6वर आपण जर एक टोकन बी लावली तर याचं खोड डबलनं होईल. डबलनं, आणि ते बी रासायनिक नाही, सेंद्रिय. याचप्रमाणे जर तुम्ही लावगण केली तर कायमस्वरूपी तूर तुम्हाला मिळणार आहे. हे कमसे कम बुडापासून धरली तर आपण 10 ते 12 फुटापर्यंत ही तूर तयार झालेली आहे. म्हणजे 7व्या महिन्यात आपण लावगण केली. आज आता हे 11वा महिना आहे. 11व्या महिन्यापर्यंत ही 10 ते 12 फूट हिची जर आपण हीच तूर जर आपण जास्त अंतर ठेवलं तर ह्याच्यापेक्षा आपल्याला उत्पन्न मिळेल. सुनील एकाडे यांच्याकडे गायी कमी असल्यानं ते शेतकऱ्यांकडून देशी गाईचं गोमूत्र 7 ते 10 रुपये या दरानं विकत घेत आहेत. यापासून ते अमृत कवच बनवतात. त्यामुळे जिल्ह्यात देशी गाईची आता संख्या वाढतीये. अमृत कवचनं हे असं घडलं हे पाहण्यासाठी बरेच दुरून शेतकरी आले आणि हा खरा प्रयोग आमचा साम टीव्हीच्या मार्गदर्शनामुळे यशस्वी झाला. त्यानंतर सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, बारामती येथील इकडील बऱ्याच शेतकऱ्यांना मी ST पार्सलद्वारे प्रत्येकांना सॅम्पल पाठवले. असे मी आत्तापर्यंत कमीत कमी 400 ते 450 शेतकऱ्यांना काही घरून आणि काही पार्सलद्वारे आम्ही शेतकऱ्यांना सॅम्पल दिलेले आहेत. आणि जितक्या शेतकऱ्यांना याचे सॅम्पल पाठवले त्या प्रत्येकांनी याबद्दल खुशी व्यक्त केली आहे की हे घरी बनवलेलं अमृत कवच आणि याचे आम्हाला ऊसावर देखील आणि ऊस, शेवगा, हरभरा या सर्व पिकावर उत्कृष्ट रिझल्ट त्याचे आलेले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांची जेव्हा आम्हाला पूर्ण राज्यभरातून मागणी वाढली की आम्हालाही हे लिक्विड द्या, पण ह्यासाठी लागणारं साहित्य जे आहे देशी गाईचंच गोमूत्र आणि देशी गाईचं शेण हे मिळवण्यासाठी याला खूप प्रयत्न करावे लागले. कारण देशी गाईची संख्या पण खूप कमी झालेली आहे. त्यामुळे आम्ही या देशी गाईसाठी प्रत्येक गावामध्ये जाऊन तेथील गाई पाळणाऱ्या लोकांना भेटलो आणि त्यांच्याकडून 7 रुपये लिटर प्रमाणे, कुठं 10 रुपये लिटर प्रमाणे, कुठं 15 रुपये याप्रमाणे आम्ही गोमूत्र विकत घेतलं. आणि गाईचं शेण जास्त बाहेरच्या दुरून गावून आणणं शक्य नसल्यामुळं बाजूच्या 5 किलोमीटर गावाहून आसोलामधून आम्ही ते शेण खरेदी केलं. त्या शेणावाल्याला आम्ही दर महिन्याला 5,500 ते 6,000 रुपये महिना फक्त शेणाचं द्यायचो. ताजं शेण आम्हाला ते जमा करून द्यायचे आणि गोमूत्र आम्ही बाहेर गावून आणायचं. त्यामुळं आम्हाला यामध्ये थोडीशी जास्त फिरायचं काम पडलं आणि पूर्ण राज्यभरातल्या शेतकऱ्याची जर मागणी पाहता आम्ही त्यांना हे पुरवू शकणार नाही, कारण एवढी काही याची आम्हाला उपलब्धी नाही. आणि त्यासाठी आम्ही जेवढं मागच्या वर्षी बनवलेलं आहे आम्ही शक्यतोवर हे अमृत कवच उन्हाळ्यामध्येच बनवतो. कारण उन्हाळ्यामध्ये जर हे अमृत कवच बनवून ठेवलं तर ह्या उन्हाळ्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना वेळ असतो आणि बनवायलाही टाईम, जागा असते आणि शेतीमधला काडी कचराही तयार झालेला असतो. हे सर्व उन्हाळ्यामध्ये जर त्यांनी बनवलं तर पूर्ण सीझनभर त्यांना खरीप आणि रब्बीमध्ये त्यांना घरच्या घरी वापरणं योग्य होईल. कारण ह्या शेणाच्या आणि गोमूत्राच्या कामामध्ये शक्यतोवर मजूर वर्ग काही येत नाही. त्यामध्ये आमच्या दोघांचीच मेहनत राहते. त्यामधून आम्ही हे काम करतो आणि आमच्याकडे हे सर्व मिळून आम्हाला बस तीळ मात्र याचा मजुरीचा आणि सर्व मटेरियलचा खर्च वगळता आम्ही 350 रुपये लिटर प्रमाणे ज्या शेतकऱ्यांना आवश्यकता असली त्यांना आम्ही देतो. कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे सेंद्रिय शेती करण्याची इच्छा आहे पण त्याकडे हे कोणतीही वस्तू नाही. पण तरी राज्यभरातल्या सर्व शेतकऱ्यांना हीच विनंती आहे की त्यांनी प्रत्येकी शेतकऱ्यांनी एक जरी देशी गाय ठेवली तर त्याकडे जितकेही शेती असेल त्यासाठी त्यांना दुकानामध्ये औषधी किंवा खते, वरखते आणायला जाण्याची गरज पडणार नाही. जे सुनील भाऊन हे जे अमृत कवच जे गोमूत्रापासून जे बनवलेलं आहे, हे कवच बनवलेलं आहे गोमूत्रापासून, याचा यावर आमचा काही गाववाल्याचा काही विश्वास नव्हता बुवा.
पण आम्ही गेल्या वर्षी काही वापरलं नाही, यावर्षी आम्ही वापरून पाहिले. याच्यातनी उत्पादन खूप चांगले आलेलं आहे आणि ते शेतकऱ्याला सर्व परवडणार आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेती व्यवसाय तोट्यात जातोय. अशा वेळी उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी सुनील एकाडे यांनी केलेला अमृत कवच याचा प्रयोग शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. गजानन भोयरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, वाशिम.